बघा आता आले मी बाहेर, केव्हाचं कुकू चालू होतं ना, आवाज बंद. भाऊ पण लय खातो कू करायचं. आणि आता आपलं सोयाबीनमधलं गवत काढायचं काम चालू आहे, म्हणजे निंदायचं काम चालू आहे. ते काय सोमातात्या आणि ते सर्व बसलेले. सोमातात्यांची मिसेस. तिकडचं झालं, सगळीकडचं झालं. हे काही इथलं काढितं का नाही काय माहिती. हे इकडचं तिकडचं आता काढू राहिले. पेरीकडचं झालं, आपल्या पट्टीतलं पण झालं, पेरीकडचं झालं. आणि आता हे चालू आहे. पट्टी म्हणजे आपली तिकडची. तर आज आहे रविवार. तर मी म्हटलं होतं आज काही व्लॉग नाही बनवत मी. काय खूप आता ते 2-3 पडलेले आहेत, तेच मोबाईलमध्ये एकदम खूप होऊन जातं ना, त्याच्यामध्ये खूप व्हिडिओ. म्हटलं 2-3 दिवस चांगला आराम करा. पण म्हटलं आता यांचं काम पण होत आलेलं आहे. आणि हे तुम्हाला आपल्याला कसं आहे, आपण अपडेट देत राहतो आपल्या इकडं काय चालू आहे, रोज काय चालू आहे, काय कामं झाली काय असं. तर म्हटलं चला तुम्हाला अपडेट द्यावं की आपलं सोयाबीनची निंदणी चालू आहे आणि गवत काढू राहिलेले आहे. तर हा लय भारी ओरडत होता बरं का कोकिळ, पण बसलाय लपलाय. आज मी नवीन कानातले घातलेले, सकाळपासून घातले ते. आणि हे जे होतं ना, हे तुटलं होतं. तर या आईने काला पळीच आणलं काय माहिती, पदक आणायला लागत होतं. तर हे तेव्हा तुटलं होतं ना. मग मी काय केलं, हे कसं बसवलं, म्हणजे हे सर्व जे आहेत ना तारामध्ये, आणि ते इथून निसटलेलं होतं. मग काय केलं, सकाळी गेली काकांना, मला थोडीशी आयडिया आली. आणि काकांना म्हटलं की वायर आहे ना, वायर द्यावं. वायरीचा थोडासा एवढासा तुकडा घेऊन आले. त्याच्यातली जी तार होती ना, ती तार मी अशी याच्यामध्ये लावली. पण ते मग काय नंतर टोचायला लागलं, पण ते अगदी व्यवस्थित पद्धतीने लावली मी. आणि मग आता टोचायचं कमीच, म्हणजे नाहीच टोचत. तर अशा पद्धतीने झालं. ते दोरा लावून सुद्धा राहत नव्हतं. तर अक्का म्हटली की आता हे ना काय कर, गाठून घे म्हणे, की सोनाराकडून जाऊ किंवा कोणी गाठून देत असेल तर हे याच्यापेक्षा. पण ते कसं ते तारेमध्ये आहे ना हे सर्व, त्याच्यामुळे म्हटलं की हे तार पण निघून जाईन, मग ते कसं वाटतं. तर मग म्हटलं तर जाऊ तात्पुरतं. तर पुन्हा जर असं जर हे राहिलंच नाही, तुटलंच, तर मग पर्याय काय, शेवटी गाठूनच आणेल. आज काय, आज काका गेले पाऱ्याला, कारण आपल्या इकडं सप्ताह आहे आणि मंगळवारी होणार आहे काल्याचं कीर्तन. आणि आज रविवार पण आहे. मग तसेच बाजार घेऊन येतील काका. तिकडं पाणी दिलंय ना, त्याच्यामुळे कशा वाफा दिसत आहे, पाण्याच्या वाफा. आणि ही सोयाबीनचा हा भाग इकडचाच वाढलेला आहे बरं का. ही जमीन जरा म्हणजे पडीकसारखी, म्हणजे कसं काय म्हणतात, खूप काही उगत नाही व्यवस्थित. तर कडेकडेनीच उगलेलं आहे, मध्ये अजिबात उंची नाही आहे त्याला. तिकडं कोकिळ ओरडत होता इतक्या वेळेस, ते काय ओरडू राहिलेलं आहे. आणि आज आहे श्रावण सोमवार. सोमवारची अक्काने काढली रांगोळी. मी काढणार होते पण माझ्या वाट्यावर आहे ना, तर गवत वाढायला लागलं आहे. पण अक्कानी कालपासून मस्तपैकी, तसं तिचं इथं काही गवत नाही राहत, पण कालपासून आता हे गवत इकडचं पण काढलेलं आहे तिने. आणि मला काढायचं आहे. हे काय सकाळीच बसली. मग काय कपडे दिले मशीनला लावून, भांडे घातले, कपडे लावून दिले. त्याच्यानंतर बटाटे कुकर लावला, बटाटे उकडले. म्हणलं मग आता काय काम नाही, बसले मग गवत काढली. हा ना, माझी तर अजून आंघोळ नाही. आत्ताशी पाणी तापलंय माझं. अक्काचे कपडे झाले स्वयंपाकाला. आणि उपवास असेल तुला. हां, कोण म्हटली? का बरं काका, का बरं म्हटले? तुला आराम म्हणजे स्वयंपाकाला आराम. हा ना, केळी पण आणले ना. मग दर्शनाला जाणार असन का नाही? गावातल्या शंकराच्या मंदिरात का?
सगळं सामान घे. हे काय आपल्या इथं मस्तपैकी हे याचं पण आहे, बेलाची पानं भरपूर आहेत आणि अखंड अखंड घ्यायचे बरं का पानं. अखंड म्हणजे काही छिद्र बिद्र नाही पडलेले घ्यायचे. वाटलंस तर मी देईल काढून तुला. आता मी पण आवरते आणि मला आहे ना माझं तर गवत पहा बापरे, इकडच्या भागातलं इतकं गवत आणि मागचं पण गवत. मी नुसती म्हणते पण काही होय ना माझ्याकडनं, तर काय करावं. हे काय भरपूर गवत आहे. हां नाही दिवसभर इथं सावलीच राहते. आज मी काढते ना, मी पण बसणार आहे. आणि हे जसंच्या तसंच झालं आहे. केनपाटाने ना लय वैताग घेऊन राहिलेलं आहे. आता हे काढलं होतं पण पुन्हा झालं आहे बघा किती. आता मी म्हटलं थोडंसं वाढून द्यावं म्हणजे पटापटा उपटता येईन. आणि कसलं काय याच्यावर पण झालेलं आहे दिसतंय ते. इथून ओट्यावर पण रांगोळी काढायचा विचार होता. म्हटलं सोमवारची काढावं रांगोळी, पण कसलं काय. हां पायी जायचं का मोटरसायकलवर बघू आता पुढचं पुढं आहे की नाही. चल बाई अक्काला उपवास आहे. उद्या मला उपवास. उद्या अंग हां बुधवारी आहे. अच्छा कोण म्हटलं. चौकशी करून घ्या मला. मी तर पाहिलं बाई काल्याचं कीर्तन उद्याच पाहिलंय. आपण जाऊ आणि बघू. हां नाही ग थांब मी तुला दाखवते. मी तसं ते काढली क्लिप व्हिडिओची. त्या दिवशीच गेली होती संगमनेरला तेव्हा. चल बाई अक्का तू साफसूफ. आता तिला कसं आहे पित्तरपाटा येईन म्हणून आहे की नाही. नाही ग गवत ते दारा पुढं कसं दिसतंय. अच्छा त्याच्यामुळं चला. नाही तर ते खरंच ना कसं तरी दिसतं मला. हे सागाची झाडं लावायची. हे काय इथं उगलेली आहे ती लावायची आहे. तर त्याला पाऊसही पाणी पाहिजे. कोणाची आका ती गाय. गाय कोणाची आपल्या इथं लावली. हा का त्यांचं चालू आहे का. हे गवत आहे ना हे तर जळून जातं तसं काही नाही ते. पण हे जर आपण काढलं ना तर काय होतं. हे काढून जर नुसतं इथं ठेवलं ना पुन्हा उगलं जातं. आता दाखवू का मी एक उदाहरण. हे पा मी काढलेलं होतं आणि हे पा पुन्हा तरतरीत झालेलं. हे काढलेलं दिसतंय का. हे सर्व काढलेलं होतं पुन्हा असं तरारलं आहे. हे म्हणजे जिथं ठेवा ते उगलं जातं. हे असं आहे. म्हणजे हे काढून येणार लांबच फेकावं लागतं. आणि ते कसं काय झालं आहे तिथं काय माहिती. एवढं कुठून आलं काय माहिती. ते तर तेच वाढतं आहे बस. त्याला आहे ना त्यांना मारू नये काही जळकतं का नाही काय माहिती. हां ठीक आहे मग आता आवरते मी. आता मला काही उपवास नाही आहे त्याच्यामुळं मी आता तांदूळशाची भाजी ना पाण्यामध्ये अशी चांगली भिजत घातली. एकदा धुतली. सगळे माती वगैरेने बसली त्याच्यात ती काढली. आता पुन्हा डबल ठेवलेली आहे. आता मी माझं घेते आवरून. खरं मस्त तांदूळशाची भाजी आणि भाकरी. आज असा जेवणाचा बेत आहे. आज सोमवार आईचा आहे उपवास म्हणा. पण आता मी नाही धरत. मी आता अंगारकीच्या थोरती धरणार आहे. आता घेते जेवण करून मस्त. झाली का ग तयारी. चला आता जायचं आहे गावामध्ये शंकराच्या मंदिरामध्ये. आणि चला तुम्ही पण आमच्यासोबत. आईचं सोमवार. अरे हो तुम्हाला पर्स दाखवायचीच राहिली. हां नाही मी तशी दाखवली पण होती ना. ज्यावेळेस सामान खरेदी केलं होतं त्यावेळेस दाखवलीच होती. पण ज्यावेळेस मी सामान दाखवत होते काय शॉपिंग केली त्यावेळेस ही पर्स दाखवायची राहून गेली. आणि नंतर लक्षात आलं अरे ही पर्स दाखवायची राहून गेली. चला आता ही पर्स आहे छान 3-4 गप्प्याची. पण तर कसं आहे ते असा छोटासा बंद पडतो ना त्याच्यामुळे आहे ना ते लय अडचण वाटते मला. ती सवय लागली ती इथपर्यंत अशी बंद. हा इथपर्यंत असा बंद आणि एवढं मोठं. तर चला आता अक्का बरोबर या. नाही तर मी अगोदर जाते काकांच्या गाडीवर मग अक्का येईन मागून. अक्काची काय तयारी झाली आपण बघू. तयारी म्हणजे काय पूजेचे साहित्य वगैरे घेतलंय तिने. बॅग भरलेली. चला किती गरम होऊ राहिलेलं आहे बापरे. घामाघूम झालेलं आहे. आमच्या इकडं पाऊस पण नाही आहे अजून. अक्काच्या सुरुवातीला जे फुलं दिसत होते ना तेवढेच चांगले. त्याच्यानंतर कसले फुलं काय झालं काही नाही ना. पिशवी केव्हाची आणून ठेवली तुझी बाहेर ती काय तिथं.
तशा कलरचा मी ड्रेस पाहिला काल. छान वाटतं ना ड्रेस तसा. पर्सवाणी छान वाटतं ना ड्रेस. ती चांगली चप्पल घातली. ती चांगली चप्पल घातली. डोळे बाबापर्यंत येते. नाही परत घ्यायलाच लागत नव्हती. मी उजच घेतली. आता आहे ना आम्हाला काका आहे ना सोडवतीन इथं निम्म्या रस्त्यापर्यंत. तिथून आम्ही पायी जाणार आहे. कशामुळं तर कुत्र्यांमुळं. आजकाल ह्या कुत्र्यांमुळं माझं फिरणं बंद आहे. कारण आहे ना ते अशी येतात ना आणि अशी नाही. म्हणजे एका घरामध्ये 3-3, 4-4 कुत्रे पाळलेले. आणि मग माणूस फिरायला चाललं का अंगावर धावतात. आणि ते असे वेगळेच पायी असे करू बाई. त्याच्यामुळे मग माझं सकाळचं फिरणं बिलकुल बंद आहे. आपण किती वेळा सांगितलं ना बांधा नाही बांधती वेळ काय करावं आता. मग म्हटलं चला आपल्या दारातच फिरावं. मग कधी वाटलं तर दारात फिरते नाही तर नाही. आणि म्हणूनच मग काकांना म्हटलं की आम्हाला निम्म्या रस्त्यापर्यंत सोडवा. मग आम्ही जाऊ आमचं पायी. आता मी इथं बसन अक्का तिकडे. हां आमच्या दोघींचंच जायचं ठरलं होतं. दोघी एका गाडीवर जाऊ. पण नंतर काय वाटलं काय माहिती. काका म्हणे मी तुला सोडतो आणि तिला घेऊन येतो. इथं बसते मी. आता इकडं बसायचं कारण म्हणजे आडोशाला बसले. कारण तिथं 2-4 कुत्रे होते. ती मला पाहिले काय ना भाव करायला सुरुवात करतात. कुठंच ठाऊक काय माझ्या चेहऱ्यावर असं आहे की काय जे प्रत्येक कुत्रं माझ्यावर भुकत राहतं. आणि म्हणून मी लपून इथं बसली होती. ती वाट पाहत बसले. आणि हा जो रोड जातो ना हा विमानतळाकडे जातो. काकडी विमानतळ 1-2 किलोमीटर दूर आहे. लईच वेळ लावला यांनी. आले ते घरी चालले ना. जाऊ दे चल. ते इतका वेळ लावला गाडी नाही ना. मग बरंच वेळचे तुम्ही आलेत ना. किती वेळ झाला तरी ये ना म्हटलं बाई. काकाची गाडी हळू. चला आता आपण आलेलो आहोत गावामध्ये. आणि गावामध्ये सप्ताह चालू असेल. पहारा लागले. पहारा चला पहारा असेल. काकांचा काल होता. काका 5-5:30 वाजेपर्यंत होते. मग नंतर बाजार केला त्यांनी. आणि मग आले घरी. सोन्याचं पण मग ते टोचत म्हणून म्हटलं चला आता आपण आलेलो आहोत गावात. आणि आता ज्या देवतेचा आपलं सप्ताह बसलेला आहे आपण दर्शन तर घेऊया. चला सर्वजण दर्शन घ्यायला जाऊया मंदिरामध्ये. इकडचं दार कधी उघडं नसतं बरं का. पण आता सप्ताह आहे ना म्हणजे पहार चालू आहे ना. इकडचं पण दार उघडं आहे. तर आपल्या इकडे आहे ना म्हणजे बुधवारी बरं का कालेचं कीर्तन. मला असं वाटलं. आणि पायी पोथी वगैरे सर्व मांडलेलं आहे. चला आता पाठीमागून आपण दर्शन घेऊ. आणि तसंच आता आपण शंकराच्या मंदिरात जाऊया. महादेवाच्या मंदिराकडं. तुम्हाला मी हे सभागृह ज्यावेळेस बांधत होते त्यावेळेस दाखवलं होतं का नाही काय माहिती. चला आता इथं आहे ना सोनाराच्या इथंच आहे ना मला हे पोत गाठायचं आम्ही विचारून घेतलं किती काय घेणार आहे. मणी वगैरे सुद्धा पाहिले विचारून. आता म्हटलं जाऊ द्या नंतर पाहूया. इकडं पण जास्तीचा मंडप टाकून ठेवलेला आहे. कारण रोज म्हणजे कीर्तन होतच ना संध्याकाळी रात्री भजन. आता चला आपण मंदिराकडं जाऊया. महादेवाच्या मंदिराकडं. आणि आज दुसरा सोमवार आहे. आता बंद आहे ग. चला संचावी बघू कोण. असं म्हणजे बाहेरून ते कुलूप लावलंय. हा उघडे चल. हा
चला आता आम्ही आलो आहे आणि सकाळी खूप गर्दी असते त्याच्यामुळे मग आम्ही काही केलं दुपारी चालू हे की नाही आकाची निवांत पूजा होईल. आज तुझ्या याच्यातच करते ना तू कर आता तुझा उपवास आहे ना. आता अभिषेक करते ती. आज दुसरा सोमवार आणि शिवमूठ आहे तीळ. तर तीळ वाहण्यासाठी आई मंदिरामध्ये आली होती आणि मग जशी पूजा हा करायची ना अगदी त्याच पद्धतीने पूजा चालली होती. आणि मग आता एक एक पत्री म्हणजे बेलाचं पान व्हायचं चालू होतं. भरपूर आणले होते त्याच्यामुळे मी पण वाहू लागले. आणि त्यानंतर आता शंकराचं म्हणजे पूजा मी नित्यनियम करायची ना त्याच्यामुळे ही माझी आरती ना अगदी तोंडपाठ होती त्यामुळे बरंच झालं. स्टँड पण घेऊन आली नव्हती. एखाद्या आडोशालाच मी असा ठेवला तो मोबाईल खाली आणि मग त्याच्यावर आमचं व्हिडिओ शूट झाला. चला आता मी हळदी कुंकू लावून घेते आणि जिथं होतं तिथं चला आता आमची पूजा वगैरे झालेली आहे. वहिनी साहेब तल्लीन झालेले आहे. तल्लीन झाले. चला आता लक्ष्मी माहित होता का लक्ष्मण नाही आम्ही तिकडं सर्व्हिस लावतो भंडारदऱ्याला. मग रिटायर झाला आलो इकडं गावात शेती करायला. आता आहे ना परवाच्या दिवशी एवढी गर्दी असेल ना इथपर्यंत म्हणजे मी सांगते हे फुल इथपर्यंत भरलेलं जातं. हे काय हे इथं पण मंडप टाकलेला अजून पण मंडप टाकते. सभागृह नवीन बांधलं आहे तुम्हाला दाखवलं मी असं मस्त मोठं बांधलेलं आहे आणि हे कार्यक्रम असतात त्यामुळं आणि याच्या व्यतिरिक्त भरपूर कार्यक्रम असतात. मग आहे ना गावामध्ये कार्यक्रम असतात ना मग असं म्हणजे असतात वेगवेगळे कार्यक्रम असतात त्याच्यासाठी मग हा मोठा सभागृह बांधलेला आहे. काय ग बोलवायचं काकांना का जायचं पायी काय अगं पक्की झाकण लावायचं ना. हे बघा हे सभागृह नंतर बांधलेलं तुम्हाला दाखवलं पण होतं बांधताना आणि आता ते पूर्णच झालंय ना. सप्ताच्या ह्या वेळेस हे तर इथं एवढा मंडप राहायचा आता मंडप पण टाकतील म्हणा काल्याच्या कीर्तनाच्या वेळेस. काय माहिती आता पुढं पाहू आपण. चला आता निम्मे रस्त्यात पायी जाऊ नंतर मग पुढं बोलवता येईल काकांना. मी आल्या पावली चाललो आहोत घरी. चला आता मस्त 2-3-4 किलोमीटर आता पायी जायचं मस्त व्यायाम होईल आमचा. चला आत्ता चालू आहे घरी आणि इकडच्या भागाचं म्हणजे माझ्या घराच्या भागाचं हे सोयाबीन निंदायचं काम चालू आहे. आज होऊन जाईल बहुतेक. चला मग आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा आणि यात्रेला यायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच.